असं म्हणतात, हिऱ्याला जितके जास्त पैलू पडतात तितकी त्या हिऱ्याची किंमत बाजारामध्ये जास्त असते. एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात सुद्धा जितके जास्त पैलू त्याच्या आयुष्याला पडतात आणि संघर्ष त्याच्या आयुष्यात येतो तितकाच तो माणूस संघर्षातून मोठा होत असतो. परिस्थितीच्या छाताडावर पाय देऊन संघर्षातून विश्व उभं करणाऱ्या निर्मला अरुण गागरे यांची कथा सुद्धा तितकीच प्रेरणादायी आपणा सर्वांसाठी आहे. बादलों को चीर करके ये धरती रोशन करेगा, उदय होगा, उदय होगा, रोके ना रुकेगा, उदय होगा, उदय होगा, अंबर भी झुकेगा, उदय होगा, उदय होगा. 18 विश्व दारिद्र्य असणाऱ्या, काळ्या आईची सेवा करणाऱ्या आणि त्यातून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या कैलासवासी सौ विमल व कैलासवासी श्री भास्कर बाजीराव दिवटे यांच्या सर्वसामान्य गोरगरीब शेतकरी कुटुंबात निमगाव जाळीसारख्या ग्रामीण भागात निर्मला यांचा जन्म झाला. झिजू झिजू संसाराचा गाडा हाकला, वटामंदी हासू जरी कनावाकला, घडी भर तू थांब जरा, ऐक त्याची धापर, लई अवघड हाय गाड्या, उमगाया बापर, उमगाया बापर. शेतकरी कुटुंबात जन्म झाल्यामुळे शेतीच्या कामांमध्ये मदत करत पंडित नेहरू विद्यालय व ज्युनियर कॉलेजमध्ये बालपणीचे प्राथमिक शिक्षण त्यांनी पूर्ण केले. स्वप्नांचा पाठलाग करण्याचे ध्येय उराशी बाळगणाऱ्या निर्मला यांनी प्राथमिक शिक्षण घेतल्यानंतर तत्कालीन काळात बालपणामध्येच त्यांचा विवाह घुलेवाडी येथील अरुण गागरे यांच्याशी झाला. लग्नानंतर शिक्षण पूर्ण केले आणि स्पर्धा परीक्षा दिल्या, परंतु त्यामध्ये सुद्धा यश मिळत नव्हते. पती अरुण गागरे हे 12,000 रुपये या तुटपुंजा मानधनावरती नोकरी करत होते. अशा सर्वसाधारण कुटुंबात 12,000 रुपयांमध्ये उदरनिर्वाह करणे कुटुंबासाठी कठीण होते. कोरोनाच्या महामारीमध्ये जिओ टेलिकॉलिंगमध्ये निर्मला यांना काम मिळाले. या संपूर्ण अंधारलेल्या आयुष्यात आशेचा किरण जागावा असा क्षण त्यांच्या आयुष्यात आला. लक्ष्मणरावजी तौर साहेब या सरांसोबत त्यांची ओळख झाली. पाय फुफाटा रुतल काटा, दिसल वाट तुझी, हो झोकून आशा चालत धातू, गाडून टाक भीती. मागू नको आधार शोध तुझं, तू दाड घालू नको, तू साध गुन्हा. हे व्यक्तिमत्व जे आहे ते आपल्या कंपनीचे CM जे आहेत मधुकरजी जाधव सर. तुम्हाला प्रोडक्ट सजेस्ट केलं, तुम्ही ते वापरलं, आज तुम्हाला त्याचा रिझल्ट मिळालाय, म्हणून आज तुम्ही माझ्या ऑफिसमध्ये आहात. आयुष्यात एखादा चमत्कार व्हावा आणि आपलं आयुष्य बदलून जावं असं श्री लक्ष्मणराव तौर यांनी दिलेल्या रियांश मल्टीट्रेड प्रायव्हेट लिमिटेड, रियांच्या सर्व प्रोडक्ट आणि रियांचा बिझनेस प्लॅन याची संपूर्ण माहिती निर्मला यांना सांगितली. अंधारलेल्या आयुष्याने युटर्न घेतला आणि आशेचा किरण जागल्यामुळे आयुष्याला एक कलाटणी मिळाली. आयुष्यात आलेल्या प्रत्येक संधीचं सोनं करता आलं पाहिजे. त्या संधीचं सोनं होण्यासाठी संघर्ष करता आला पाहिजे. तो संघर्ष निर्मला यांनी प्रचंड मोठ्या प्रमाणात केला. मनामध्ये ठरवलं की मला आता रियांश मल्टीट्रेड प्रायव्हेट लिमिटेडमध्ये काम करायचं आहे आणि मिळालेल्या त्या संधीचं सोनं करायचं आहे. यासाठी चूल आणि मूल या संकल्पनेत राबणाऱ्या, मार्केटिंगच्या कामाचा कुठलाही अनुभव नसलेल्या, सामाजिक क्षेत्रात रियांची कुठलीही माहिती नसणाऱ्या लोकांच्या संवाद साधून
रियांशमध्ये बिझनेस करणे, लोकांना जोडणे हे मोठे जिकरीचे आव्हानात्मक काम निर्मला यांनी स्वीकारले आणि त्याला तडीपार सुद्धा नेले. दैनंदिन या जीवनामध्ये पहिल्या 3 महिन्यांमध्ये यशस्वीपणे काम करून ॲक्टिवा 5G बाईक घेण्याची आणि स्वतःला ती गिफ्ट करण्याचं भाग्य हे निर्मला यांना मिळालं. खिंडार पडू दे, धार सरू दे, उजेड पडू दे तुझा. आयुष्याच्या या संघर्षाच्या वाटचालीत पाहिलेली सर्व स्वप्न पूर्ण करण्याचं भाग्य हे त्यांना लाभलं आणि रियांशमध्ये काम केल्यामुळे पहिली अचिव्हमेंट आयुष्यामध्ये त्यांना मिळाली. स्वप्नवत वाटणारा विमान प्रवास सत्यात उतरवण्यासाठी रियांशच्या माध्यमातून त्यांना नेपाळमध्ये टूर करण्याची संधी मिळाली. वर पुढा तू सोड निराश, तुझा तुला तू तेर दिलास, तुफान पेटू दे. स्वतःचा असणारा 8 वर्षांचा मुलगा साई आणि 10 वर्षांची मुलगी श्रद्धा कुछ पाने के लिए कुछ खोना पडता है तसं मुलांना संस्कार दिले आणि त्यांना उच्च शिक्षणासाठी हॉस्टेलवरती ठेवलं. स्वतः मात्र उद्योग व्यवसाय आणि रियांशमध्ये झोकून काम चालू ठेवलं. आयुष्यातल्या या संघर्षाच्या काळात स्वतःची असणारी 4 व्हीलर गाडी आणि स्वतःचं असणारं एक सुंदर मोठं घर हे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी रियांश हा मैलाचा दगड ठरला. प्रबळ इच्छाशक्ती, संघर्ष करण्याची तयारी या जोरावर अवघ्या 1.5 वर्षांमध्ये तब्बल 10,000 लोकांचे नेटवर्क उभ्या करणाऱ्या निर्मला यांनी सध्या आठवड्याला 70 ते 80 हजार रुपये आणि प्रत्येक महिन्याला 2 ते 3 लाख रुपये रक्कम घरामध्ये आणण्यासाठी रियांशच्या माध्यमातून अतोनात प्रयत्न केला आणि यश आज त्यांच्या पदरामध्ये आहे. दीड वर्षांमध्ये 60 लाख रुपयांचं उत्पन्न मिळवणाऱ्या फास्टेस्ट रुबी रँक अचीव होण्याचा मान आणि सन्मानही त्यांना मिळाला. अशा डायनॅमिक पर्सनॅलिटी असणाऱ्या डॅशिंग आणि वर्किंग वुमनला अर्थात निर्मला गागरे यांना सलाम आणि त्यांच्या कार्याला त्रिवार बंधन. कांधे पे सूरज टिका के चला तू, हाथों में भर के चला बिजलियां, तूफान भी सोचे जिद तेरी कैसी, ऐसा जुनू है किसी में कहा. बहता चला तू, उड़ता चला तू, जैसे उड़े आंधियां. मंजर है ये नया, मंजर नया.